Hello friends, welcome to KM English World. Yesterday we dealt about the same lesson, that is an encounter of a special kind, from paragraph number 6 to 7. Then we went line to line with these two paragraphs. काल आपण पान नंबर 9 आणि 10 वरील पॅराग्राफ क्रमांक, परिच्छेद क्रमांक 6 आणि 7 यांच्याबद्दल लाईन टू लाईन, मीनिंग इन इंग्लिश, मीनिंग इन मराठी, as well as the meanings of unknown words in English and in Marathi that we talked. काल आपण या संदर्भात बोललो. आपण तोच पॅसेज आज आपण क्वेश्चनच्या स्वरूपात, मीन्स कीपिंग इन माइंड अबाउट टू द ऍक्टिव्हिटी सीट, लेट अस टॉक. तेच दोन पॅराग्राफ्स आज आपण ऍक्टिव्हिटी सीटला डोळ्यासमोर ठेवून क्वेश्चन वाईज पाहणार आहोत. म्हणून आय वेलकम यू फॉर द टुडे सेशन. आपण या ठिकाणी काही A1 चे क्वेश्चन्स ड्राफ्ट केलेले आहेत. हे संभाव्य आणि सॅम्पल क्वेश्चन्स आहेत. कीप इन माइंड that there can be different types of questions in factual questions. Just I have written here two types of questions only, but these are not full and final. More than these, different questions also can be occurred. जसं की काल याच्या पूर्वीच्या पॅसेजेस मध्ये आपण ट्रू आणि फॉल्स पाहिलं होतं. अगोदर आपण मॅच द वर्ड्स पाहिलं होतं. हाही याच्यातलाच भाग आहे. इथं आपण काही डब्ल्यूएचचे क्वेश्चन्स आणि कम्प्लीट द सेंटेन्सेस बेस्ड ऑन दीज टू पॅराग्राफ्स पाहणार आहोत. बघूयात. फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये आता इट इज नॉट नेसेसरी टू टेल यू दॅट अँड ऑल्सो टू रिमाइंड यू दॅट फॅक्च्युअल क्वेश्चन्स आन्सर शुड बी रिटन इन शॉर्ट. त्याचं उत्तर थोडक्यात लिहायचे, हे आता वेगळं नको सांगायला. बघूया. व्हॉट डीड द रायटर टेक इन हिज बोथ हँड्स. लेखकाने त्याच्या दोन्ही हातात काय घेतलं होतं. हाऊ विल यू गेट द आन्सर. वी शुड गो टू पॅराग्राफ हियर on paragraph number 6 on page number 9 where answer is already there. तुम्हाला हा क्वेश्चन सोडवताना विशेष प्रयत्न करायचं कारण नाही. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन असा क्वेश्चन असतो. सो यू कॅन सी व्हेरी इझिली इन द फर्स्ट लाईन इट सेल्फ दॅट द रायटर, बघा, व्हॉट डीड द रायटर टेक. लेखकाने काय घेतलं त्याच्या हातात. इथं त्याचा आन्सर आहे अ स्ट्राउट स्टिक इन वन हँड अँड अ पीस ऑफ स्टोन इन अदर हँड. म्हणजे एका हातात स्ट्राउट स्टिक आणि सेकंड हातामध्ये, हँडमध्ये अ पीस ऑफ स्टोन. एवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. अ स्ट्राउट stout stick in one hand and a piece of stone in another. Finish. Let us go to next question. What forced the langur to drop the baby or the baby langur? कोणत्या गोष्टीने मेल डॉमिनेट लंगूरला, त्या बेबी लंगूरला ड्रॉप करावा लागला, त्याला फोर्स केला त्या गोष्टीला. We can also easily find the answer of
this question also, first line, second paragraph, that is on last paragraph on page number 9, the answer is the changed circumstances and the sudden unexpected attack from unknown causes. एवढं त्याचं उत्तर आहे. हे जशाच तसं उत्तर उचलायचं आणि आपण इथं ठेवायचं, एवढंच उत्तर लिहायचं. इट्स नॉट नीडेड टू राईट इन कम्प्लीट सेंटेन्स. इफ यू वॉन्ट यू कॅन, बट इट्स नॉट नेसेसरी. ओके, म्हणून म्हणजे बदललेली परिस्थिती आणि एकंदरीत तिथलं ते सगळ्या बाजूंचा अटॅक, यामुळे त्याला फोर्स झाला त्या बेबी लंगूरला ड्रॉप करण्याचा. आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. लेट अस गो टू नंबर 3, which is the third question. What did the writer manage to catch hold of? What did the writer manage to catch hold of? लेखक काय पकडू शकला? बघा, याचं उत्तर नेक्स्ट पेज वरती आहे. इथं आय मॅनेज्ड असा शब्द दिसतो तुम्हाला. आय मीन्स द रायटर. त्याचं उत्तर आपण एवढंच लिहायचंय. हे बघा, वाक्य असं आहे इथं, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूज टेल. म्हणजे आपण इतकंच एवढं लिहायचंय, द बेबी लंगूज टेल. फिनिश. आन्सर इज फिनिश अँड इट्स ओके. अशा रीतीनं 3 questions that I have taken here on the basis of example from factual question, WH questions. Whereas let us talk about the same factual questions in a different form. Which is this? This is complete the sentences with the help of the passage. The passage which you have just read, take the help of the same passage and complete the given sentences. Means half sentence is given. Some dots are given there, as like the filling the blanks. You have to take the help of the same passages and complete them. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला पॅसेज मध्येच असणार आहे 100%. तुम्ही ते पाहून लिहायचंय. कम ऑन, बघूयात आपण आता इथं काय वाक्य आहे ते. The writer gathered a stout stick. The writer gathered a stout stick. लेखकाने काठी घेतली. इथं फर्स्ट सेंटेन्स आहे, फर्स्ट लाईन मध्ये आहे. त्याच्या अगोदरचं जे वाक्याचा वाक्यांश दिलेला आहे ते त्याचं उत्तर आहे. म्हणजे कोणता? विदाउट लुझिंग एनी टाइम. हे बघा, विदाउट लुझिंग एनी टाइम. This is the correct answer, and it will continue through the sentence as like the writer gathered a stout in one hand and etc. and etc. This is the answer. Let us go to next one. He started throwing dash 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 dash. त्याने डॅश डॅश फेकायला सुरुवात केली. बघा कुठं सापडते आपल्याला याचं उत्तर पाहूया. I started throwing more stones. मी अधिक दगड फेकायला सुरुवात केली. मी मीन्स द रायटर, म्हणजे he, I means he started throwing more stones. This is the answer for completing the sentence. Next one. The dogs on their part raced. बघूयात आपण याचं उत्तर कुठे येते. Yeah, last line of the first paragraph here, that is paragraph number 6. The dogs on their part raised their pitch of cry. Here is their pitch of cry. This is the correct answer. And the answer that you have written should be underlined. लक्षात ठेवा,
जो भाग तुम्ही वाक्यावर लिहिलेला असतो सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी तो अंडरलाईन केला पाहिजे. कीप इन माइंड. नेक्स्ट सेंटेन्स, द बेबी अपियर्ड. बेबी दिसत होती. नेक्स्ट पेज वर या. हे बघा, द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इथं लिहिलंय द बेबी अपियर्ड इनर्ट अँड lifeless. This is the answer for the complete the sentences with the help of the given passage. Okay. Let us go to next question, that is A2. आता आपण A2 च्या क्वेश्चन कडे जाऊया. That is called semi-factual or complex factual question based on these two paragraphs, paragraph number 6 and 7. Okay. What efforts did the writer take to save the baby langur from being killed? लक्षात ठेवा, A2 चं आन्सर तुम्हाला दीर्घ लिहायचं आहे, लॉंग लिहायचं आहे. यू हॅव टू राईट द आन्सर इन अ लॉंग फॉर्म, इन फुल सेंटेन्सेस, in 2 to 3 sentences at least, because it will give you 2 marks. लेखकाने बेबी लंगूरला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले, काय एफर्ट्स घेतले, काय प्रयत्न केले, हे फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं असल्या कारणानं आपण वी कॅन टेक द सेंटेन्स फ्रॉम द क्वेश्चन ऑल्सो ऍज अ पार्ट ऑफ आन्सर. उत्तराचा भाग म्हणून प्रश्नाचा काही भाग आपण घेऊ शकतो. बघा, टू सेव्ह द बेबी लंगूर फ्रॉम बीइंग किल्ड आपण असंच लिहू शकतो, जस्ट 2 कॅपिटल. टू सेव्ह द बेबी लंगूर फ्रॉम बीइंग किल्ड, कॉमा, द सब्जेक्ट द रायटर. लक्षात ठेवा, क्वेश्चन पास्ट टेन्स मध्ये आहे. इट मीन्स आवर आन्सर शुड बी इन पास्ट टेन्स ओनली. कोणते प्रयत्न केले तर आपल्याला त्याचे लिहायचं उत्तर द रायटर. आता माहिती आहे आपल्याला की लेखकाने एका हातामध्ये काठी घेतली, एका हातामध्ये स्टोन घेतला आणि त्यानं ते फेकायला चालू केलं, काठीनं मारायला चालू केलं. ही वेंट ऑन थ्रोइंग मोर स्टोन्स वगैरे वगैरे, हे त्याचे उत्तर आहे. म्हणजे द रायटर गॅदर्ड. यू कॅन ऑल्सो टेक द हेल्प ऑफ पॅसेज हिअर. आपण पॅसेजची मदत घेऊ शकतो उत्तर लिहिण्यासाठी. फक्त आवश्यक कोणती गोष्ट आहे की आपल्या इथले जे सब्जेक्ट आहे, जसे की आता हे आय गॅदर्ड आहे, हे असं आय लिहून तुम्हाला नाही चालणार. आय मीन्स ही, हे मस्ट आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. द रायटर किंवा ही, द रायटर गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन हिज वन हँड. लक्षात ठेवा, जशाच तसं उत्तर इथं लाईन टू लाईन लिहिणं अपेक्षित नाही किंवा ते बरोबरही नाही. You have to use your own words, your own statements, sentences, methodology. In his one hand and a piece of stone in another. एका हातात काठी तर दुसऱ्या हातात दगड त्याने घेतला. He went on throwing more and more stones. Went on more and more stones towards the male langur. अशा रीतीने त्याचं उत्तर लिहायचंय. म्हणजे these are the efforts which the writer had taken to save the baby langur. Next question. What was the male langur forced by to drop the baby or baby langur?
कोणत्या गोष्टीमुळे मेल लंगूरला त्या बाळाला किंवा बेबी लंगूरला ड्रॉप करणं भाग पडलं, त्याला फोर्स झाला. आता इथं दिलेलं उत्तर थोडं आहे, द चेंज सर्कमस्टान्स अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स, हे उत्तर त्याचं अपेक्षित नाही. उत्तर कोणतं अपेक्षित आहे की द अटॅक फ्रॉम द रायटर with stick and stones as well as the barking of dogs. लेखकाचा काठी आणि दगडाने मारा, त्याचबरोबर कुत्र्यांचं जोरात भुंकणं, ह्या गोष्टीमुळे द मेल लंगूर वॉज फोर्स्ड बाय टू ड्रॉप द बेबी लंगूर एक्सेट्रा. फोर्स्ड द मेल लंगूर टू ड्रॉप the baby, etc. and etc. After talking about question A2, let us go to question number A3, proposed questions. अपेक्षित प्रश्न ज्याला आपण म्हणतो. तर तशा पद्धतीने डिपेंडिंग अपॉन these two paragraphs, I am here to give you a question regarding to matching the pairs. आपण या ठिकाणी A3 मधला जो वोकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन इथं फ्रेम केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. मॅच द फॉलोइंग टेबल विथ देअर अँटोनिम्स. लक्षात ठेवा, अँटोनिम्स या शब्दाचा अर्थ अपोजिट वर्ड होतो. मागं पण तुम्हाला मी सांगितलंय. सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड, अपोजिट मीन्स अँटोनिम्स किंवा अँटोनिम्स मीन्स अपोजिट. तुम्हाला इथं अँटोनिम्स म्हणतील, कधी अपोजिट म्हणतील. अपोजिट म्हटलं तरी ते अपोजिटच आहे, अँटोनिम्स म्हटलं तरी ते अपोजिटच आहे. लक्षात ठेवा, त्यांनी सिमिलर विचारलं काय आणि सिनोनिम्स विचारलं काय, एकच आहे, लक्षात असू द्या. बघूयात आपण या दोघांच्या जोड्या लावा असं ते म्हणतात. इकडच्या कॉलम मधल्या हे त्यांनी शब्द दिलेत आणि हे शब्द बीच्या कॉलमचे पॅसेज मधले शब्द आहेत आणि हे त्याचे अपोजिट वर्ड्स आहेत. त्यांच्या पेयर्स आपल्याला तयार करायच्या. पहिला शब्द आहे अपियर्ड. त्याच्यासाठी आपल्याला हा क्वेश्चन सोडवताना अगोदर ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागतो. वी शुड नो द मिनिंग ऑफ ऑल दीज वर्ड्स फ्रॉम कॉलम ए अँड बी, द बोथ. सो let us go to the meanings first. Disappear, मी ज्याला आपण व्हॅनिश असं म्हणतो, अदृश्य होणे. स्कॅटर, ज्याला आपण स्प्रेड असं म्हणतो, पसरणे, पसरलेलं, स्कॅटर्ड. नेक्स्ट वर्ड मिडल. मिडल म्हणजे मध्य, सेंटर ज्याला आपण म्हणतो. आणि गेन म्हणजे प्राप्त होणे, ज्याला आपण अचीव असं म्हणतो, मिळवणे. इकडे अपोजिट वर्ड्स आहेत. गॅदर, एकत्र करणे, टू कलेक्ट. एज, एजचा अर्थ होतो किनारा किंवा टिप. एंड, दॅट इज एज. लूज म्हणजे गमावणे, दॅट इज मिस. आणि शेवटचा शब्द आहे अपियर. अपियरचा अर्थ होतो प्रगट होणे, दिसणे, असे शब्द. लक्षात येत असेल तुमच्या की अपोजिट वर्ड्स आर ऑलरेडी हिअर, जस्ट वी हॅव टू मॅच दम. Disappear, it is very opposite to appear. आन्सर लिहित असताना आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये हे आन्सर लिहित असताना आपण त्याचे दोन कॉलम करायचे आहेत, कॉलम ए अँड कॉलम बी. इकडं हा शब्द लिहायचा, जसं की समजा आपण डिसअपियर असा शब्द लिहिला तर त्याच्या पुढे रेष मारून लिहायचे अपियर्ड.
ही उत्तर लिहिण्याची करेक्ट पद्धती आहे बोर्डाला अपेक्षित असणारी. डोंट ड्रॉ द लाईन्स ऍज लाईक धिस. असं असं असा रेषा नका ओढू. इट विल बी रॉंग. पूर्ण शब्द लिहायचा आणि अशा पद्धतीने लिहायचा. जसं की सपोज ए आहे, बी आहे. आता समजा सेकंड क्वेश्चन आहे, स्कॅटर्ड शब्द आहे. त्याचा अपोजिट करेक्ट कोणता होतो तो बघू आपण. आपण याला अपोजिटचं मार्क करूया अँटेनम्स असल्या कारणानं. स्कॅटर्ड म्हणजे पसरवणे, गॅदर म्हणजे एकत्र करणे, अर्थातच ते अपोजिट आहे. दिस इज गॅदर्ड. बाय द सेम वे लेट अस गो टू द नेक्स्ट वर्ड्स. हे झालं. नेक्स्ट आहे मिडल. दिस इज एज, किनारा. आणि द लास्ट आहे गेन, प्राप्त होणे. आणि लूज म्हणजे गमावणे. दिस इज द करेक्ट पेअरिंग और मॅचिंग कॅन बी आस्क्ड इन क्वेश्चन A3. मित्रांनो, अशा रीतीनं आज आपण पॅराग्राफ क्रमांक 6 आणि 7 मधील क्वेश्चन A1, A2 and A3 that we talked in detail as possible. In tomorrow's session, we shall talk about question A4. Doing the activities, do as directed. Most important points, one of the most important points of the questions. आपण त्याच्यावरती डिटेल आपण सेंटेन्सेस पाहणार आहोत. अँड आफ्टर दॅट A5. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. तत्पूर्वी जाण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक आठवण करून देऊ इच्छितो की अजिबात घराच्या बाहेर पडू नका. घरीच अभ्यास करा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. शासनाने सांगून दिलेल्या, घालून दिलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करा. कारण ते आपल्या स्वतःच्या, आपल्या समाजाच्या आणि आपल्या राष्ट्राच्या आणि विश्वाच्या हिताचं आहे. कीप इन माइंड. स्टे होम, स्टे सेफ. बेस्ट ऑफ लक.